दिए जा रहे हैं, जरा जोरदार तालियां। क्या बात है, कॉन्ग्रेचुलेशन ऐमान। बांटने का समय नहीं है, लूटने का मौका है। ये देखिए हमें मौलाना यूसुफ साहब इनकी तरफ से मैन ऑफ द मैच के लिए 2 लीटर की कोल्ड ड्रिंक दी गई है। महबूब सर आपका बहुत बहुत शुक्रिया। ऐमान यस बोलने के लिए थोड़ा सा शर्मिला है। बहरहाल हमने देखा कि पहला मैच यहां पर खत्म हुआ, जिसके अंदर पहले मैच में विजेता रही सुमी 11 राजपुरी की टीम और शिकस्त दी उन्होंने नुकुल 11 मानगांव की टीम को। जुड़े रहना हमारे साथ, बने रहना हमारे साथ, क्योंकि अगला मैच भी कमाल का होगा, धमाल का होगा। वारल में हुए टूर्नामेंट के अंदर एक बेहतरीन चैंपियनशिप अपने काबू में करने वाली, कब्जे में करने वाली टीम चैंपियन लाइबा 11 पाबरा आपको नजर आएगी, जो कि समीर भाई फुपलोनकर इनके भाई के बेटे के नाम से ये टीम खेल रही है। बढ़ते मैच की ओर, जहां पर एक अच्छा क्रिकेट। नाउ बैक टू क्रिकेट, ओवर टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू। धन्यवाद सर। दुसरा सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय एक रोहा तालुक्यातील नावाजलेला संघ न्हावे गावचा, त्यानंतर आपण पाहतोय म्हसळा तालुक्यातील पाबरा गावचा एक संघ आपल्याला पाहायला मिळते। लायबा 11 पाबरे विपक्ष न्हावे असा मॅच रंगणार आहे। मयूर आहे स्ट्राइकला, नॉन स्ट्राइकला मोहिब, गोलंदाजीसाठी मोहित पाटील, त्याला म्हटलं आता मोहित मॅन। मोहिब आहेत नॉन स्ट्राइकला, स्ट्राइकला मयूर। आता झालेल्या किंगस्टार वारलच्या स्पर्धेमध्ये मोहित पाटील ठरला होता उत्कृष्ट गोलंदाज। फायनल मॅच मध्ये पहिल्या एकच ओव्हरचा मॅच झाला, पहिल्याच बॉलला छक्का आला होता रिहान राजपूरकरचा, पण नंतर 5 बॉल मध्ये फक्त सिंगल त्यांनी दिली। जबरदस्त गोलंदाजी केली होती। एमसीसी नावे विपक्ष लायबा 11 पाबरा। चला वेळ नाही आपल्याकडे, सर्कल पहा कुठे आहे, सर्कलच्या आत तुम्हाला थांबायचं आहे। मयूर साठी पहिला बॉल मोहित पाटीलचा। हो खोल टप्प्याचा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी इथे। स्वागत केलं इथे या स्पर्धेमध्ये मयूरचं यॉर्करनी। मोहित पाटीलची खासियत आहे लगातार एकाच टप्प्यावर सातत्याने गोलंदाजी करू शकतो। इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं लसित मलिंगा असेल, जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स किंवा भारतासाठी असेल, इथे पाबऱ्यासाठी मोहित पाटील आहे। लगातार एकाच टप्प्यावर अचूक गोलंदाजी करणारा गोलंदाज। मागच्या स्पर्धेचा, वारलच्या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्याने पटकावलाय मोहिब साडी। यावेळेस 11 दलान खेळलाय स्ट्रोक, घोषांकित क्षेत्रही तिकडे असेल, पण क्षेत्ररक्षक पोहोचतात। पाहूया किती धावा इथे येतील। चांगलं क्षेत्ररक्षण, शफी आहे तिथे, 2 धावा इथे मिळतील। मोहम्मद पसवारे यांच्याकडून हुसेर आणि तो षटकार ठोकला तर 100 रुपयाचं पारितोषिक आले। हुसेर आपण तेही पारितोषिक घेऊन जा। यश पाटील यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा, मॅचचा आनंद घ्या। मोहित पाटील हो यावेळेस थोडेसे भरकटले, परफेक्ट यॉर्कर होता पाहायला मिळाला, पण डाव्या एसटीच्या बाहेर होता। रिॲक्शन आपण मोहित पाटीलची पाहाल की त्यालाही वाटलं होतं की यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जवळ मी, पण बाल बचावलेत बॅटर। मोहित पाटील इथे मात्र आउटसाइड लेग गोलंदाजी करतायत। धावा झाल्या 4। सायकला मुहीब सुद्धा आताच घडलेल्या सागर सम्राट नावाच्या स्पर्धेत जबरदस्त फलंदाजी केली त्यांनी।
आखूड टप्प्याचा त्याच्यावर इथे फटका फस्ट अहो क्षेत्ररक्षकाच्या लक्षात आलं नाही. मुहीब मात्र धावले नाही, त्यांनाही वाटलं मी जेलबाद होईल. मुहीब बाल बचावले, 2 धावा कंप्लीट झाल्यात. मुजम्मिल होते, जेल त्यांच्या लक्षात आला नाही, शेवटपर्यंत पाहिलं नाही. 7 घंटारीने मात्र आता क्लास घेतलाय त्याचा, कारण नाराज आहे 7. अफान सुद्धा नाराज आहेत. सुफियान तुरुक सुद्धा त्याला सांगतात कसा झेल टिपला पाहिजे. पण तुम्ही कुडगाव चॅम्पियन ट्रॉफी खेळता, एक नावाजलेली स्पर्धा, व्यावसायिक क्रिकेटर तुम्ही आहात, आणि इतकी छोटी चूक क्रिकेटच्या मैदानात चुकीला माफी नाही. ही घडलेली चूक किती महाग ठरेल लायबा इलेव्हन पाबराला, कारण मुहीब त्या पद्धतीचा बॅटर आहे. हो हो हो, यावेळेस कमबॅक. नाव आहे मोहित पाटील. रफ्तारनी जवळ बॅटरला गिरफ्तार केलं, ही खासियत आहे. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करणारा हा गोलंदाज पाबरा संघाचा सध्या या हंगामात आपल्या गोलंदाजीने आग ओकतोय, कहर बरसवतोय तो मोहित पाटील. वेगवान आहे, 6 फुटूचीचा सडपात बांधाचा खेळाडू, पण वेग याच्याकडे भन्नाट आहे. मुहीबसाठी पुढचा बॉल. स्लोवर वणी चांगला आहे, पण यावेळेस मुहीबने पिक केलाय. 1 बाउंड चेंडू कॉम बॉक्सला दिली सलामी. कदाचित मुहीब सांगत असेल तुमच्याकडे मोहित पाटील असेल, पण माझ्याकडे बॅट आहे सर. मुहीबने ठोकला चांगला चौकार. रसल पॉवर मसल पॉवर रसल सुद्धा याच्यात आपल्याला आकाश भाई तांडेल पाहायला मिळतील. मोहित पाटील मुहीबसाठी पुन्हा एकदा यावेळेस खोदून काढला, कव्हर पॉइंट बदलला, चेंडू सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय. धावा मिळतील 4 चौकार. कारण तुम्ही सोडला होता याचा झेल, त्या जखमेवर मीठ चोलताना मुहीब मैदानात लगातारचे 2 चौकार. डीजे 14 झाल्यात पहिल्या षटकात. आपण पाहताय 14 धावा कंप्लीट झाल्यात. मुहीबचा झेल सोडला होता अवघ्या 2 धावांवर. त्याच्यानंतर मुहीबच्या बॅटमधून 10 धावा आल्यात. एक चूक क्रिकेटमध्ये किती महागात ठरते बसवत सर. 32 या धावसंख्येवर थिसारा परेरानी मिडॉनला रोहित शर्माचा झेल सोडला, आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आल्या 264 धावा. एक झेल तुम्हाला किती महागात पडू शकतो. हे क्रिकेट आहे. कॅचेस विन द मॅचेस. 1996च्या वर्ल्ड कपची सेमीफायनल स्टीव्ह वाचा झेल सोडला हर्षल गिब्सनी, आणि स्वतः हर्षल गिब्सनी दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू मध्ये सांगितला आम्ही कॅच नाही, आम्ही वर्ल्ड कप सोडला. त्यामुळे कॅच ही किती महत्वाची असते हे क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. गोलंदाजसाठी अफान आले, एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. हे 2 गोलंदाज एक प्रमुख असर आहेत. पहिला मोहित पाटील, त्यानंतर अफान. कधी अफान पहिलं षटक टाकतात तर कधी मोहित पाटील टाकतात. हा खोल टप्प्याचा होता. मयूरनी सरळ खेळलाय, स्टेअर केलाय. मिडअपच्या दिशेने एक सबस्टिट्यूट खेळाडू कामिल महाडकर आपल्याला दिसत आहेत. पाबरा संघासाठी चांगले क्षेत्ररक्षण केले. एक सिंगल आणि धावसंख्या 15. जर आपण पहिलं सामना पाहिला 32 धावांचाही सामना शेवटच्या षटकात गेला होता, तर इथे 50 धावा खूप महत्वाच्या ठरतील. हा पुन्हा एकदा खोल टप्प्याचे हे 2 गोलंदाज आहेत ना, त्यांना एकच गोलंदाजी माहिती आहे. यॉर्कर आणि यॉर्कर. मोहित पाटील असतील किंवा अफान असतील, लगातार ते ब्लॉक हॉल मध्ये गोलंदाजी करू शकतात. त्यांना तुम्ही दिवसभर गोलंदाजी करायला सांगा, मोहितला आणि अफानला एका टप्प्यावर करतील. जबरदस्त गोलंदाज आहेत. हो, दांडी 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 गुल. मी आताच बोललो होतो तोंडातून की परफेक्ट यॉर्कर ही अफानची ताकद आहे. इथे मयूरची त्रिफळा उद्ध्वस्त. बॅट्समन मात्र आता डगआउटच्या आश्रयाला जातील. बॅटर बाद.
50च्या बाहेर नो डाऊट जाईल, कारण मुहिबची ती ताकद आहे. मुहिब एक जबरदस्त बॅटर आहे आणि त्याचा झेल मात्र मुचम्मिल कडून सुटलाय. स्वराज देवळे विकेट डाऊन नंतर आडव्या पट्ट्यात पहिल्याच बॉलला भिरकावण्याचा इरादा होता. मनसुबा इथं फसताना दिसतोय. स्वराजच्या जितक्या वेगाची अपेक्षा होत्या त्याच्यापेक्षा भन्नाट वेगाने गोलंदाजी अफान करताना इथे पाहायला मिळतात. अफान सबनाके, जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या जर्सी नंबर आपण पाहायला मिळतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. इथे क्षेत्ररक्षणात बदल करतायत. हे मैदान तुम्हाला समजेपर्यंत खूप वेळ जातो. या मैदानाने बऱ्याच संघांना धोका दिलाय कालपासून. यावेळेस उजव्या अष्टीच्या बाहेरचा बॉल, जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क अजिबात दिसलं नाही. पाय जसे बांधून ठेवलेत का काय स्वराजचे असं वाटलं. लांबूनच खेळण्याचा प्रयत्न केला, पाय हल्लेच नाहीयेत. त्यामुळे इथे दोन्ही बॉल डॉट येत आहेत. आता धावांवर रोख लावला. पहिल्या षटकात 14 होत्या. मागच्या 5 बॉलमध्ये अफवानी फक्त एक सिंगल दिली पहिल्या बॉलला, जी मुहिबने घेतली होती. यावेळेस उजव्या अटीच्या खूपच बाहेर. पंच राकेश सरांचा इशारा, यस इट इज अ वाईट बॉल. वाईट बॉल येतोय. धावसंख्या पुढे सरकते 17 धावा. एक बॉल टाकायचा आहे. धावसंख्येवर रोख लावला जरूर. पुढचा बॉल, हो बॅटची काढा घेतली. स्वराज थांबले नाही. पंचांच्या निर्णयाची त्यांनी वाट बघितली नाही. सरळ डगआउटचा रस्ता त्यांनी धरला. इथे स्वराज देवळेचा अंत होईल. यावं लागेल त्याला माघारी डीजे. कामासाठी नावे संघाने स्वराजला पाठवलं होतं. त्यामध्ये स्वराजला अपयश येते. स्वराज सारखा चांगला बॅटर, सध्या इन्फॉर्म असलेला, ज्यांनी सोन्याचे अँगटी जिंकले काल परवाच, तो बॅटर मात्र आता माघारी आलाय. रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये जो बेस्ट बॅट्समन ठरला होता गतवर्षीच्या पर्वात, तो मात्र आता शून्याचा चष्मा लावून माघारी आलाय. न्यू बॅटर आकाश भायतांडेल मैदानात दाखल झाले. मी पहिल्यांदा जेव्हा नावेच स्पर्धामध्ये गेलो होतो 3-4 वर्षापूर्वी मैदानात, त्यावेळेस या खेळाडूंनी मला प्रभावित केलं होतं. तेव्हाच मी त्याला नाव दिलं होतं मसल पॉवर रसल. आकाश भायतांडेल मैदानात दाखल झालेत. नॉन स्ट्राईक एंडला असतील मुहिब. गोलंदाजीसाठी सुफियान तुरुक आलेत. लायभा 11 पाबरा संघाकडून. फटका मुहिबचा हवेत आहे. हवे ऑफ द बॉडी खेळला. 7 गंतारे चेंडूच्या खाली येतात. झेल टिपलाय. सुफियाननी पहिल्या बॉलला खूप मोठा विकेट आणलाय मुहिबचा. फलंदाज बाद. न्यू बॅटर ऋषिकेश साळवी. मुहिबला एक जीवदान मिळालं होतं, पण त्यानंतर 11 धावा त्यांनी वाढवल्या आपल्या संघासाठी. 13 धावसंख्येवर मुहिब माघारी आले. खूप लांबून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. राऊंड द विकेट गोलंदाजी, एक अँगल, एक कोन बनवण्याचा इरादा होता सुफियानचा, आणि त्याच्यात सुफियान यशस्वी ठरले. न्यू बॅटर ऋषिकेश साळवी मैदानात दाखल होत आहेत. 3रं षटक आहे. गोलंदाजीसाठी सुफियान तुरुक. लायबा 11 पाबरासाठी पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून दिलाय. हे मैदान आपण पाहिलं. महबूब सर उल्डे आमच्या सोबत आहेत. रॉयल फेस्टिवल त्यांच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतोय. गेली कैक वर्ष आम्ही ती स्पर्धा महबूब सरांच्या सोबत कव्हर करतोय. एक नामांकित आणि एक नामांची स्पर्धा, म्हणजे अख्ख्या भारत विश्वात ज्या स्पर्धेची चर्चा असते रॉयल फेस्टिवल, ते अनुभवण्याचं सौभाग्य आम्हाला मिळतं. महबूब सर असतील, मला ते स्पर्धा आपण खेळलोय, खेळण्याचंही सौभाग्य आम्हाला दोघांनाही लाभले खऱ्या अर्थाने. नक्कीच विकेट किपिंग तिथे केली मी. महबूब सरी सांगतात पुढचा बॉल सुफियानचा. चांगला फटका आहे ऋषिकेश साळवीचा, पण क्षेत्ररक्षक आहेत तिथे. शफी चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव. हो हो हो, धावली असती तर कदाचित ती धाव झाली असती, पण आकाशला वाटलं डायरेक्ट फेकी येईल. फेकी तर खराब केली होती शफीनी. सुफियान नाराज आहेत. वेगाने फेकी करायला अफवानी सांगतात शफीला. एक सिंगल आलाय. आता मसल पॉवर रसलच्या हातात स्ट्राईक आहे. आता काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल. आकाश भायतांडेल आले स्ट्राईकला.
सुफियान तुरुक पहिले 2 बॉल ऑन द मार्क. पहिल्याच बॉलला मोठा विकेट घेतला नाव्याचा. मुहिबला त्यांनी बाद केलं. पहिल्यांदा आपण खाडी पलीकडे हा संघ पाहतोय. रोहा तालुक्यातील न्हावे गावातील. न्हाव्या गावाला आम्ही सातत्याने स्पर्धेला दरवर्षी जातो. 39 वर्षाची परंपरा त्यांच्याही स्पर्धेची आहे. खूप मोठी स्पर्धा आपण देते. 3 दिवस दत्त जयंतीच्या कालावधीत पाहायला मिळते. 3 दिवस मलाही तिथे आमंत्रित असतं. यासिन मर्चंट सर आमच्यासोबत असतात. प्रदीप भोईर सर असतात. हो फुलटॉस बॉल होता उजव्या अष्टीच्या बाहेर. वाईट नाही आहे असं सांगतायत पंच. सर 22 येईल. यस 22 येईल विकेटच्या माग. एकच धावेल. वाईट साठी बरेचसे प्रश्न विचारले आकाशनी, पण वाईट का येत नाही विचारतायत आकाश पंचांना. अपशा 11 म्हसळा विपक्ष सुम्मी 11 राजपुरीच्या दरम्यान मॅच होईल पुढचा. ही इनिंग संपल्याबरोबर दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये पोचा. आकाश अक्कू या नावाने ते प्रसिद्ध आहेत. आकाश हा कुटप्प्याचा चेंडू होता, उठला नाही तो, त्यामुळे पूल इथे चांगला फटका पाहायला मिळाला नाही. एकच धाव आकाश बायतांडेलला. सुफियानचं कौतुक करावं लागेल. एका मोठ्या बॅटरला त्यांनी पहिला बॉल चांगला हाताळलाय. 2 बॉल खेळले आकाशनी, 1 सिंगल फक्त आले. सुफियान पुढचा बॉल ऋषिकेशसाठी हवेत खेळलाय. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, झेल टिपणार नाहीयेत. शफी चेंडूवर येतात कामिल. 2 धावा इथे मिळतील. सुफियान थोडेसे नाराज नक्की राहतील. या 2 धावांनी धावसंख्या ऋषिकेशच्या खात्यात वाढते. संघाच्या खात्यात धावा होत आहेत 22. ही धावा जर मी जर गोलंदाजी पाहिली नावे संघाची महबूब सर, तर गोलंदाजी डावखुरे गोलंदाज आहेत. ही 40-50 धावा नेल्या ना, मॅच मजा पाहायला नक्की येईल क्रिकेट रसिकांसाठी. कारण पापऱ्या संघामध्ये फलंदाजी जबरदस्त आहे. फटका इथे चांगला ऋषिकेशचा, पण क्षेत्ररक्षक निवडला अफान. सरळ हातात खेळला ऋषिकेश साळवीने. अफानच्या हातात चेंडू. इथे याही बॅटरला धरावा लागेल. डगआउटचा रस्ता. बॅटर बाद. कमी झाल्यात ना MCC नावे संघाच्या. 3 षटकानंतर 22 धावा. पहिल्या षटकात आल्या होत्या 14, त्यानंतर आल्या 3 धावा, त्यानंतर आल्या 5 धावा. टोटल धावसंख्या 22 आहे. जरा आलेख रन रेटचा जर आपण पाहिला तर हिमालयावरून तो खाली 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 घसरत आलाय. आलेख आपण पाहिला तर 3 नंतर 5 आल्यात. या 2 मागच्या षटकात 12 बॉलमध्ये अवघे 8 धावा आल्यात आणि विकेट गेल्या 4. विकेटचा कॉलम भरला, धावांचा कॉलम तसा कमी राहिला. सफर न्यू बॅटर नॉन स्ट्राइक एंडला. गोलंदाजीसाठी उमर तुरुक गोलंदाजीसाठी आलेत. आकाश बायतांडील. आता हे 6 बॉल तुम्हाला या स्पर्धेचं अस्तित्व टिकवण्यासाठी खेळावं लागेल नावे संघाचं. MCC नावेसाठी. लायबा 11 पाबरा मसरा श्रीवर्धन तालुक्यातील एक नामचीन संघ, तर रोहा तालुक्यातील एक उत्तम दर्जाचा संघ इथे पोहोचलाय. उमर फुलटॉस. फटका इथेही फसला, मात्र चेंडू सीमा पार. डावा मिळतील 4. 2 बॅटरच्या मधूनच चौकार आलाय. आकाश बायतांडेल हे झालाय जवळजवळ सुरू. मुहिबनी त्याला काही इशारा दिलाय आकाशला. बॅटवर जर बॉल घेतला तर नक्की षटकार येतील. नो डाऊट. धावसंख्या इथे पोचली 26. हा चौकार महत्वाचा ठरला. संजीवनी देणारा चौकार इथे ठरला. आकाशच्या बॅटमधून आलाय. टायमिंग झालं नव्हतं, पण ताकद इतकी होती आकाशच्या मनगटाची की चेंडू सीमापार सहज निघून गेला 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून. उमर पुढचा बॉल राईट हॅमर राऊंड द विकेट. पंचांच्या उजव्या बाजूनी, पंचांच्या जवळून 1-2-3 पावलाचाच रणप आहे. उमर पुढचा बॉल. फटका चांगला आहे. फ्लॅट बॅटेड, पण क्षेत्ररक्षक निवडलाय आकाशनी. पप्पूच्या सरळ हातात हा झील दिलाय. आकाशच्याही पारीचा
बॅटर टॅलेंटेड आदर्श सरलेकर आता मैदानात दाखल होत आहेत. आकाश बायतांडेल माघारी परतले. आदर्श सरलेकर फलंदाजी सरळ हाताने गोलंदाजी डावखुऱ्या हाताने करतात. फटका चांगला खेळाय. क्षेत्ररक्षक येत आहेत तिथे झेल टिपलाय. आणखीन एक विकेट एमसीसी नावे संघ. धन्याडीचे न्यू बॅटर ऋतुज येत आहेत. ते याच दरम्यान सार्थक नागावकर यांचंही आगमन झाले इथे. त्यांचे हार्दिक स्वागत कुडगाव चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आयोजकांच्या वतीने. ऑन हॅट्रिक वर आहेत उमर तुरुक. ऑन हॅट्रिक आहेत. ऋतुज डावखरे बॅटर आहेत. क्षेत्ररक्षण फैलावतात कारण डावखुरे बॅटर आले त्यामुळे क्षेत्ररक्षणात प्रचंड बदलाव पाहायला मिळते. ऋतुज आहेत. ऋतुज एखादा मोठा फटका आणतील का इथे नावे संघासाठी. फटका हवेत खेळला. ऑन हॅट्रिक होते. ही हॅट्रिक कंप्लीट होईल का आणि झाले. उमर तुरुकची आजच्या अंतिम दिवसातील हॅट्रिक पाहायला मिळते कमांडीचे. पहिलं सत्र इथे संपलंय. 4 षटकांचा खेळ झालाय. धावा आल्यात फक्त 27. 28 धावा लायबा 11 पाभऱ्याला करावे लागतील. या स्पर्धेचा नियम आहे तुम्हाला लाईनअपमध्ये बाहेर यावं लागेल. आज जाणाऱ्या क्षेत्ररक्षक टीमनी सुद्धा लाईनअपमध्ये जायचं आहे. काय गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. पहिलं षटक मोहितचं मागणं ठरलं 14 पॉवर प्लेचं. पण उमर तुरुकनी शेवटच्या षटकात 6 धावा फक्त दिल्या. सत्तावीस धावा झाल्यात. 28 धावांचं लक्ष आहे. लायबा 11 पाबरा
संघ आपल्याला हा चेस करेल का हे पाहणं गरजेचं आहे. MCC न्हावा संघ रोहा तालुक्यातून इथपर्यंत प्रवास केलाय, तर इथेही सहजासहजी हार मानणार नाहीत. उमरनी शेवटच्या षटकात 5 धावा देऊन 3 विकेट त्याला मिळाले आणि 1 रनआउट आला. पण इथे MCC रोहा संघ इतका ताकदीचा आहे. आता सारसोली चषक ज्याने जिंकलाय तो संघ, न्हावा संघ हार मानणार नाही, कारण त्यांच्याकडे जबरदस्त गोलंदाज आहेत, चांगली कॅप्टनशिप आहे. तर इथे मजाही पाहायला मिळेल आपल्याला. आपण जर पाहिलं तर मोहिबच्या बॅटमधून 13 आल्या, नाहीतर सिंगल डिजिट अर्थात मोबाईल नंबरच दिसते स्कोर कार्डमध्ये. मयूरकडून 2, त्यानंतर आपण पाहिलं स्वराज 0वर, आकाश 6वर, ऋषिकेश 3 धावा, जाफर, आदर्श, ऋतुज, मन्नान यांनी 0चा चष्मा लावून माघारी आले. फक्त ऋषभच्या धावा बॅटमधून 1 धाव आली. अशा फक्त 27 धावा आल्या. 28 धावांचा पाठलाग आहे. कशा प्रकारे पार पाडतील जयगणेश स्पोर्ट्स लाईव्हवर आपण जुडा. पण या चिंडपळीच्या खेळामध्ये काय घडेल काय बिघडेल, टेनिस क्रिकेट आहे. काही तुम्ही इथे काही अनुमान लावू शकत नाही, कारण इथे काही डिक्लेरेशन करू शकत नाही, कारण इथे मात्र प्रेडिक्शन करणं चुकीचं राहतं. लो स्कोरिंग मॅच मागचाही आपण पाहिला, शेवटच्या षटकापर्यंत गेला होता. धावा निश्चित कमी आहेत, पण क्रिकेट आहे, क्रिकेट खेळ आणि चित्तांचा आहे. आपण ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये एक जबरदस्त आवाज रत्नागिरी जिल्हा दापोलीमधून आपल्या सोबत जोडतात इमाद मोडक सर. धन्यवाद. हेलो, यस, थैंक यू सो मच. अभी अभी आपने जिनकी आवाज़ सुनी, बहुत ही बेहतरीन डिगी की आवाज़, जिन्होंने बड़ी बड़ी प्रतियोगिता में अपना योगदान दिया. हाल ही में बहुत ही बिजी शेड्यूल रहता है उनका. आपने देखा कि परसों के रोज़ उन्होंने ऑक्शन किया. बढ़ते इस मुकाबले की ओर. देखिए दोस्तों, मैं बताते चलूँ, टूर्नामेंट को बोलना बहुत आसान, लेकिन टूर्नामेंट को अरेंज करना उतना ही मुश्किल होता है. मैं शुक्रिया अदा करता हूँ माननीय श्री जितेंद्र गोरिवले साहब का, जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए लगने वाली लगातार 3 दिन में जो लाइट है वो प्रोवाइड की. उनका तहे दिल से शुक्रिया. आदरणीय मान्य श्री जितेंद्र गोरिवले यांचा मनापासून धन्यवाद, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी लागणारी जी काही लाईटची सुविधा आहे ही उपलब्ध करून दिली. इस टूर्नामेंट के लिए खास करके यासीन रईस और दिलदार रईस हमारे बीच, नशीश फरमा है और अब्दुल लतीफ मौलाना, इन तमाम शख्सियतों से मेरी आजिज़ाना दरख्वास्त है कि कुड़गांव क्रिकेट क्लब के इस VIP मंच पर हमारे साथ जुड़ जाना है. चलिए दोस्तों, मैं आप तमाम लोगों का स्वागत करता हूं और ले चलता हूं टेनिस क्रिकेट की अद्भुत दुनिया में, श्रीवर्धन तालुका और कुड़गांव चैंपियन ट्रॉफी में. आइए चलिए मुकाबले के दूसरे हाल का हाल मैं आपको बताते चलूंगा. स्ट्राइक पर दोनों बल्लेबाज मैदान में उतर चुके हैं विकेट पर. स्ट्राइक पर साद, स्ट्राइक पर साद, नॉन स्ट्राइक पर सुफियान, बॉलिंग ट्रैक पर पहला ओवर लेकर स्वराज, सात घंटारे और पप्पो. पहली गेंद बल्लेबाज ने बहुत ही दिलकश अंदाज से ड्राइव किया. विकेट का खतरा, लेकिन बाल बाल बच गए. दोनों बल्लेबाज अपने क्रीज में मौजूद. देखा जाए तो सारसोली में जो 1,25,000 की टूर्नामेंट हुई थी, उस टूर्नामेंट के अंदर बहुत कमाल का परफॉर्मेंस दिखाने वाली टीमों में से एक टीम न्हावा, ये बॉलिंग अटैक के लिए बहुत अच्छी मानी जाती है. इस मर्तबा फिर विकेटों में गेंद थी, पॉइंट की रीजन में ड्राइव किया, स्क्वायर ड्राइव देखने मिला था, हल्के हाथों से ढकेल दिया, 1 रन. 2 गेंदों में 1 रन बने हैं. ये मुकाबला देखना होगा कि क्या गोल खिलाता है. हमारे साथ ऑफलाइन स्कोरर आप देख सकते हैं जिस तरीके से हीरा चंद्र सर, और ऑनलाइन स्कोरर की भूमिका निभा रहे हैं धीरज. ऊंचे कद के दोनों अगले टीम टॉस के लिए तुरंत आना है. हफ्शा 11 और राजपुरी 11.
सुमी 11 राजपुरी इस मर्तबा फिर विकेटों में गिनती ड्राइव किया है, एक्स्ट्रा कवर रीजन में खिलाड़ी है। वाह, 3 गेंदों पर मानो हाथ खोलने के मौके नहीं दिए हैं। कमाल का बॉलर, स्ट्राइक बॉलर। अब तक हीराचंद सर बता रहे कि इन्होंने 3 गेंदें फेंकी और उसमें से सिर्फ 1 रन खर्च किया। पावर प्ले की ओवर में बहुत कमाल का खेल चल रहा है दोस्तों। हरिचंद्र हमारे साथ ऑफलाइन स्कोरर है। एक तरफ धीरज सर, दूसरी तरफ हरिचंद्र सर। इस मर्तबा अगली गेंद ऑन साइड के रीजन में टर्न किया, गेंद को डीप में खिलाड़ी है। आउटफील्ड तेज होने की वजह से 2 फील्डरों को गेंद चकमा देकर 1-2 का 4। शानदार चौका। आता धीर झालो। चलिए मैच की ओर बढ़ते हैं, जहां पर पहली ओवर की पहला चौका हमें देखने मिला सुफियान के बल्ले से। पांडु डीजे ऑपरेटर, पहला चौका आया है। आगाज अपने देखा है, अंजाम अभी बाकी है। चौका आपने देखा है, छक्का भी बाकी है। बढ़ते मैच की ओर, अगली गेंद इस मर्तबा और एक बड़ा हिट। ये लीजिए, मैंने अभी अभी कहा था तान दिया आसमान में सुल्तानी आसमानी टोला। ये निकला सुफियान के बल्ले से आग का गोला। पर सुफियान बैक टू द पवेलियन। एक तरफ हफ्सा 11 मसला यानी हमारे बुरान भाई हफ्शा, उनकी नन्ही प्यारी सी बच्ची, उनके नाम से ये टीम खेल रही है। और माजिद भाई, जरा जोरदार तालियां बजनी चाहिए माजिद भाई के लिए। एक ऐसी शख्सियत जो क्रिकेट से लगाव रखने वाली आज हमारे बीच आई हुई है, उनका हम तहे दिल से इस्तकबाल करते हैं। आइए मुकाबले का हाल मैं आपको बताते चलूं। एक अच्छा क्रिकेट वसीम भाई मैदान के अंदर चल रहा है। टॉस के लिए मैं गुजारिश करूंगा कि माजिद भाई आपके हाथों से अगले मैच का टॉस उड़ाया जाए। चलिए दोनों टीम के कप्तान प्रेजेंटेशन बॉक्स की ओर आना है, जहां पर हरीश सर हमारे साथ जुड़ जाएंगे। टॉस का बॉस हरीश सर। चलिए टॉस के लिए दोनों टीम खालिद आ चुके हैं। राजपुरी टीम के कप्तान, अगर मेरी आवाज आप तक पहुंच रही है तो आ जाइए तुरंत टॉस के लिए, आपके लिए ऑफिशियली कॉल रहेगा। चलिए मैच का लेवल बढ़ चुका है, टूर्नामेंट का ग्लैमर बढ़ चुका है, और खास करके आज आपको मसला तालुके से भी स्टारकास्ट नजर आएंगे। देखना होगा कि कौन किसके ऊपर भारी पड़ता है। लक को आजमाना है, अपने टैलेंट को दिखाना है। और इसीलिए अहमद साहब, मैं अक्सर कहता हूं कि जिस तरीके से जो मुकाबला चल रहा है ना, टूर्नामेंट नजर आ रही है, ये सपने को हकीकत में बदलने वाला टूर्नामेंट है। आइए ले चलता हूं ग्राउंड की ओर, जहां पर विकेट की तलाश में अगले गेंदबाज आदर्श। आदर्श की पहली गेंद पर पुल किया है, कमाल का स्ट्रोक। गेंद फ्लाइटेड अंदाज में मिड विकेट के रन। अगली गेंद इस मर्तबा बैकफुट पर गए, कमाल का स्ट्रोक, अपने आप को पोजीशन में लाया, लेकिन अच्छी फील्डिंग वहां पर डीप एक्स्ट्रा कवर की क्षेत्र में। एक तरफ जिस तरीके से माजिद बाब की जानकारी के लिए बता दूं, फील्डिंग करने वाली टीम नावा ये कोई मामूली टीम नहीं है, लेकिन
कहते हैं कि हर किसी को बर्दाश्त नहीं होती, खुद को प्रूफ करने का इससे बेहतरीन सुनहरा मौका भी नहीं है। अच्छी बॉलिंग के लिए जानी जाती है, अच्छी बैटिंग के लिए जानी जाती है। सामने पाबरा भी टीम जबरदस्त है। यस, इस मर्तबा कमाल का स्ट्रोक, अफवान ने आते ही अपने तेवर दिखा दिए। 6 रन के लिए शानदार स्ट्रोक, सिक्सर। बैटिंग कर रहे हैं इस मर्तबा। फिर एक बार चूंकि सामने से कट किया था राइटी बैट्समैन के लिए, ये गेंद लेग ब्रेक नजर आई थी। आसान नहीं था इस गेंद को खेलना। गेंद टप्पा गिरने के बाद सही लाइन लेन पर बरकरार रखे गेंदबाज ने। इस मर्तबा स्ट्रोक हवा में और फिर शक्कर की गोली। बल्लेबाज अफवान को डगआउट की फारच सुंदर डीजे आपले डीजे पांडू वाजवत आहेत। जीतने के लिए अब यहां से (22) स्कोर हुआ है और अब जीतने के लिए यहां से 6 रन की जरूरत है। बस जीतने के लिए 6 रन की जरूरत है। एक तरफ ऑनलाइन स्कोरर हमारे और दूसरी तरफ ऑफलाइन स्कोरर। राजपुरी की टीम ने मुकाबले का टॉस जीता है और उन्होंने चुनी है फील्डिंग। आइए देखते हैं कि इस मुकाबले के अंदर क्या ये गेंदबाज आदेश वापसी करेगा। जी नहीं, इस मर्तबा 6 रन और ये गोल्डन 6 फिर एक बार। क्या बात है।